नमस्कार मंडळी, माझं नाव देवेश पाटील आणि मी पहिलाच ब्लॉग करतोय. तर आम्ही आता पूजन केलेलं आहे देवाचं. कर्तेश्वर आमचं मंदिर आहे, गावदेव मंदिर आहे कर्तेश्वर मंदिर. तर आम्ही त्यांचं आता पूजन केलेलं आहे. तर पूजन कशासाठी करतात की आपली जी यात्रा आहे, म्हणजे यात्रा बोलण्यापेक्षा मी तुम्हाला सांगूनच टाकतो की माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही आता चाललो पंढरपूरला वारी करण्यासाठी. माऊली आपल्या या 2 गाड्या असणार आहेत. पंढरपूरला निघालो वारी करायला. या 2 गाड्या आपल्या सोबत असणार आहेत. आपली भाषा जरा मिक्स होईल तर सांभाळून घ्या. आणि मी नेहमी असंच बोलत असतोय. आपल्या 2 गाड्या अजून भरपूर काम आहेत. आता आम्हाला जायचे पहिले. अगोदर आम्ही आता जाणार आहोत डीमार्टला आणि त्याच्यानंतर CNG वगैरे भरून नंतर मग आम्ही निघू पंढरपूरला जायला. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर ही माऊली कधी या जागेवरून हलत नाही आहे. हे आमचे मालक आहे जय मल्हार हॉटेलचे, माझा मित्र आहे. चांगली अशी चव असते इथे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. मुंबई गोवा हायवेला आजिवली जो विलेज आहे तिथे हा हॉटेल आहे. तर तुम्ही आलो आम्ही आता डीमार्टला. तर बघतो आता इथं काय भेटतं का, म्हणजे खायला आपल्याला पाहिजे ना काही ना काही खायला. झालं आहे आम्हाला 10:30 किती वाजल्याने ते डीमार्टला आले होता. बघताव काय घ्यायचं आता काय नाही. आणि आमचं शॉपिंग मास्टर आहे मनोज घोगरे. डीमार्टला आता बघताव काय घ्यायचं. त्या उपासाचा चिवरा कोण घेतं कोण काय घेतं. उपासाचा चिवरा घेतले. पप्पूला लागतं, पप्पूला उपवास आहे ना बायकोचा, त्यामुळे त्यांनी घेतले. ट्रॉपिकानं घेतो मला जरा, बघू कसा लागते. पहिल्यांदा पिते कारण का मी हे प्रोडक्ट नाही पित नाही आपल्याला जमते. तर ट्रॉपिकानं घेतलं आता समजा. आणि ग्लास घ्यायला लागेल. त्याचं कसं आहे, आकाश बघतंय काजू बदाम घ्या. काय काजू बदाम खाऊन बॉडी बनवली बाईनी. आम्हाला काय टिप्स नाही देतो. घे काय घेते. आता मी पुढल्याला थांबले आहो जेवायला. राजन पाटील आमच्याच बरोबर होता पण तो पुढच्या गाडीत आलाय म्हणून. आणि राजन पाटीलचे नातेवाईक आहेत. तर राजन पाटीलने जेवायला भाकरी बारी बरोबर आणलेल्या. आपला गावठी कच्चा आहे. हा आम्ही पनीर पनीर आकाशला पाहिजे पनीर. पनीर खायला पासून लढला दाखव. काय तामिळला चटणी मला चालू. अरे काय रे करू एक गोष्ट सांग तू. तर आम्ही आता जेवलो इथं कुर्ल्याला थांबलेलो. जेवलो इथं चाललो आता. जरा जास्तच जेवलो, भरपूर वेळ झाला. आता पोचलो इंदापूरला पोचलो आम्ही. जेवलं तर अमृत तुल्य चहा प्यायला घसरल्या सगळं. चाय नाही मी नाही चहा घेत. आपल्याला छान आहे. येवले अमृतुल्य. इंदापूरला आलो आता रात्री 3 वाजले. रात्रीचे 3 वाजला आता इंदापूरला आले. येवले अमृतुल्य. तर चाय पिला इतना का निघू. पप्पूनी सांगले कॉफी ओके पे. स्वप्नील कसा आहे चहा. चांगला आहे. हा येवले अमृतुल्य कसा वाटला. पोटाला गरम गरम घ्यायला पडलं. इंदापूरला आलो होतो. मस्त शिवाजी महाराजांचा बघा कसा बनवले त्यांनी. राज्याभिषेक सोहळ्याचा आपला सीन आहे. भारी वाटतं. गोपालपूर नाव दिसला. गोपालपूर लय इथं टेन्शन आलता. आम्हाला बऱ्याच ठिकाणाकडून सोडला नव्हता. शेवटी आम्ही कसं तरी चोरवाटाकारी आमचं विकास वगैरे पहिले इकडे होतं ना. पण जाम त्रास जाम 6 वाजता आम्ही आलो होतो पंढरपूरला. आम्हाला यायचं होतं जाम 4-5 मिनिटं
अशी गावोगाव खास खास माणूस भेटला बघा. हे आमचे जिथून नाही हे बघा जाताना रात्री ट्रेनला किती वाजता आलो? आम्ही सकाळी 6ला आलो होतो इथं, पण परत नाही एंट्री पोलीस झाले. मग फिरत आलो. भेटेल ना सगळं भेटेल तुम्हाला. घरी सुखी राहा. पडले ते डोक्याला लागला स्कीम द्यायची सगळं. हे कर्जतची माऊली हो. कर्जत तालुका आणि पनवेल तालुका. नमस्कार माऊली. आम्ही आलेलो आता संत जनाबाईला ज्या जागेवर भेट दिली होती त्या जागेवर आम्ही आलेलो आहोत. आणि हा ठिकाण इथे गोपालपुरात आहोत. आणि हे विष्णुपद मंदिर, या किनाऱ्याला विष्णुपद मंदिर असं बोललं जातं. आता आम्ही इथून जाणार आहोत थेट मंदिराकडे दर्शन घ्यायला. आणि ते दर्शन घ्यायला आम्ही जाऊ बोटीत. आणि ती बोट डायरेक्ट आम्हाला तिथं मंदिराच्या इकडे नेईल. आता आम्ही बसलो तिथे बोटीत. तो पण निघत नव्हता. आम्ही होता 8 जण. 19 जण होती दावत निघत बोलतो असे लोक करताना. स्वतः पैसे वारी दिले. खाली सरकली माऊली. हा आता आम्ही आलो चंद्रभागा घाट. आणि कुंडलिकाचं मंदिर आहे इथं. आम्ही आता इथं उतरतो आणि नंतर जाम गर्दी आहे इथं. आता आम्ही चाललेलो प्रदक्षिणा घालायला, पण इथं काही जामच गर्दी आहे. तर त्यामुळे आम्ही ठरवलं आता का कलसाचं दर्शन घेऊ आणि मग काहीतरी नाश्ता करून. जाम भूक लागले. बोटीत आम्ही आलो तिथं होडीमध्ये बसून, पण जाम टाईम गेला. असं वाटलं चालत आलं असं परवडलं असं, पण गर्दी बघून असं वाटतंय का नको. आता बघू पुढे घेतो दर्शन. आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. तलगत घे पंढरीला. जय हरी विठ्ठल. तलगत घे पंढरीला. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. देवाच्या दारी कुणाना बंदी. विठ्ठल विठ्ठल. सुखी पीडित होती आनंदी. विठ्ठल विठ्ठल. दुर्जन होती भक्तीचे छंदी. विठ्ठल विठ्ठल. आली चालून छान ही संधी. विठ्ठल विठ्ठल. तुझे हातात आपले नाते नामदेव पावसाजवळ आलेले मुंबईवरून आलेले श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाऊ भक्तांना श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. श्री संत गजानन महाराज की. काय स्थानिक तारा आहे. आता इथं भक्त पुंडलिकाच्या आम्ही इथं आलो पायरीला. तर बोट आमची भरली. 8 जणांना आम्हाला घेतलं. 1 तास झाला. आता ते बोलतोय माणसं 20 पाहिजे. आता आम्ही 1 तास झाला बोटीन बसून राहिलो, होडीन बसून राहिलो. या अजून काही भेट नाही. गोपालपूरला आला आता स्वतः आम्ही बॉम्बला लागलो. काय करणार आकाश. पब्लिक फुल आहे, पण पब्लिक फुल आहे. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. आणि त्याची जिथं आम्हाला जाणीव झाली, म्हणजे अगोदरपासून जाणीव होती, पण लोक पाहून, वारकरी लोक पाहून
मन एकदम भारावून आलंय. विकास गायकर मुलं आम्हाला पंढरपुरातून लवकर निघायला लागला कारण त्याची मान दुखायला लागली. आता राजन पाटील त्याची मान मोडतंय बघा कशी. मोडून टाक त्याची सगळी मान. मस्त आरामात निघले असतो पंढरपूरमधून. तिथली सगळी आपण बघले असतं जगला. काय आता विकास गायकरने वाटू लागला मोरून टाक एकदाशी. बघ कसं हालतं बघ. आम्ही आता पंढरपूरशी निघाले आणि इथं खायला फालुदा खायला आईस्क्रीम खायला थांबल्या. लोकांचा सगळा काम असतं ना तो CNG भरायचा. काम चालू आहे तिकडे. CNG भरली आता आणि थांबलो इथं फालुदा खायला. वत्रल आता तुला काय माहिती घरची भरली त्याला घरची. चाललो आता गाडी चालवते मी. सगळे दमले ना आता त्यामुळे आता गाडी मी चालवणार आहे. सगळे दमले कोण गाडी चालवील ना कोण काय करील यांची तारा चालू आहे. आता मी बसलो गाडी चालवायला तर अजून इथून भरपूर वेळ लागेल. बघू काय आता. तुम्ही राहा आपल्यासोबत. चला. देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल सुखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल विठ्ठल तुझे हातात हात तुझे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला. तर मित्रांनो आम्ही आता जेजुरीला आलो. लवकर आमचा यायचा प्लॅन होता पण आम्हाला काही जमलं नाही. आम्ही आलो आता. तर आता काय वरती जायत नाही खालनाच दर्शन घेत आहो बस. पेड घेता आता पेड घेतो बायकून पेड घेतो. स्वस्त दे रे जरा. तू आहे ना फुगाडीला तुम्ही कसं मुलं अरे तुम्ही माझेच काय जाऊ नुसतं. आता पप्पू आहे तिथं. पप्पू पवार भाई तुझा नाही ना मी घेणार. तू काय चांगला माणूस आहे रे. ते विकास गायकर आहे आपले भाऊजी आहेत गावात. ते जावं ते कधी काय बोलतात का म्हणा. कधीच नाही काय बोलत. स्वप्नील तुला एकदम सज्जन आहे ते. त्याचा डोला कसला लाल झाली बघ. तूच जास्त बोलतो रे. ते मग स्माईल बघ. हे बघ ही जावयांची स्माईल बघ. तिला बोलतात स्माईल. यांची स्माईल का वाढली आम्ही दोघांची? आता जेजुरीला आहो. आता हॉटेलला जेवायला बसलो. व्हेज हॉटेल आहे शिवानंद. तर पप्पू तुझी आठवण काढली आहे इथं. तर तो बोलतो का तू फुकाट गेले म्हणून. काय बोलशील. हे बघ मसाला पापड का पाटील. मसाला पापड का पाटीलला तोंड बघा झाले. पाटीलला असं झालं का इथे वस्ती बोलले तर पाटील थोडे नाराज झाले. आणि यो बघ यो सुधारला. ह्यो सुधारला. मित्रांनो पोचलो आम्ही आता पुण्याला CNG भरता हो. CNG तिकडे कुठे भेटली ना आम्हाला. तर आता तिथे CNG भरली का डायरेक्ट घरी. वांडा कसे पैसे पण संपलं होतं CNG वरून. जाईल तिथं CNG. आता एका तासानं घरी जाऊ. जाम झोपाले याला तर जाम झोपाले. बघू आता मग आपला फुकाट या समोरच्या हायवेने निघायचा डायरेक्ट घरी जायला. डायरेक्ट पनवेल घाटाची आपली. चला मग बाय भेटू नंतर. नमस्कार मित्रांनो. आम्ही काल रात्री 2ला घरी आलो. तर व्लॉग काय बनवायला भेटला नाही कारण का जाम झोप आलेली. तर मग झोपलो लवकर. तर रात्री आम्ही 2 वाजता आलो घरी आणि गाडी मीच चालवली. 300-350 किलोमीटर चालवली असेल कारण का विकासची जरा मान दुखत होती. मी ती व्हिडिओ घेतली. तुम्हाला व्लॉगमध्ये ती बघायला भेटेलच. तुम्ही जर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे देवेश पाटील विथ व्लॉग्स. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तुम्ही तर धन्यवाद. पुढची व्हिडिओ लवकरच येईल. तुम्ही खूप सारं प्रेम द्या या व्हिडिओला. धन्यवाद. चला बाय.